ही जी घटना आहे ही मेरठमधली सौरभ आणि मुस्कान हे नवरा बायको होते. जवळजवळ लग्न होऊन 9 वर्ष झाली होती आणि मुस्कान आणि सौरभला 6 वर्षाची मुलगी होती. आईवडिलांना वाटत होतं दोघेही सुखात संसार करत आहे. पण होतं असं, मुस्कान आणि सौरभमध्ये काही पटत नव्हतं. त्यामुळे सौरभ हा लंडनला एका बेकरीमध्ये काम करत होता आणि मेरठमध्ये मुस्कान आणि सौरभची मुलगी हे राहत होते. आधी तर सौरभ हा नेव्हीमध्ये होता, पण मुस्कानमुळे नेव्हीचं काम त्यांनी सोडलं होतं, कारण मुस्कानला वेळ देता येत नव्हता. जेव्हा सौरभ घरी येतो तेव्हा तो खूप आनंदी असतो. त्याला वाटत असतं की मुस्कान आता आपल्याबरोबर भांडणार नाही. पण मुस्कान एका साहिल नावाच्या मुलावर प्रेम करत होती. जवळजवळ 8वी यांचं प्रेम होतं. साहिलला नशा करायची सवय होती. सौरभ लंडनला गेल्यानंतर मुस्कान साहिलच्या नादी लागून नशा करायला लागते. सौरभ जेव्हा घरी येतो तो आपल्या मुलीच्या बड्डेसाठी आलेला असतो. पण त्याला नव्हतं माहिती मुलीच्या वाढदिवसाच्याच दिवशी त्याचा जीव जाईल. ज्यावेळेस सौरभ घरी येतो त्यावेळेस साहिल पण घरी आहे आणि दोघेही मिळून सौरभला मारून टाकतात. सौरभ जेव्हा घरी येतो तेव्हा मुस्कान सौरभसाठी मस्त जेवण बनवते. जेवणामध्ये गुंगीचं औषध देऊन टाकते. त्याला बेशुद्ध करतात. नंतर जवळजवळ सौरभला मारून टाकून त्याचे 15 तुकडे करतात आणि बाजारामधून मुस्कान आणि काही साहित्य म्हणजेच चाकूसुरा घेऊन येते. त्यानंतर एक ड्रम पण आणते, सिमेंट आणते, वाळू आणते आणि त्यामध्ये सौरभचे तुकडे करतात, 15 तुकडे, आणि ते तुकडे पूर्णपणे त्या ड्रममध्ये टाकून सिमेंट आणि वाळूमध्ये तो ड्रम भरून घेतात. त्यामध्ये सौरभचे तुकडे जवळजवळ 10-15 दिवसांनी जेव्हा मुस्कानला पैशाची अडचण येते तेव्हा ती आपल्या आईजवळ जाते, पैसे मागते. पण आई काही पैसे देत नाही. मुस्कानची आई विचारत असते की सौरभ कुठं आहे? पण मुस्कान इकडचं तिकडचं उत्तर देत असते. मुस्कान जे केलं आहे ते सगळं आईला नंतर सांगून टाकते. आईला हे समजल्यानंतर आईच्या पायाखालची जमीन सरकते. मुस्कान तिथून निघून गेल्यानंतर आई पोलिसांना ही गोष्ट कळवते. तर दुसरीकडं जो सौरभचा भाऊ असतो तो पण पोलीस कंप्लेंट करतो, कारण त्याचा भाऊ 15 दिवसापासून गायब होता. तर इकडे मुस्कानची मुलगी कायम विचारत होती, पप्पा कुठं गेले? तेव्हा मुस्कान म्हणायची कामावर गेले. मुस्कानच्या आईने पोलिसांना सगळं काही सांगितलं. त्यानंतर पोलीस साहिलला आणि मुस्कानला ताब्यामध्ये घेतात आणि त्यांच्यामध्ये कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकतात. तर मुस्कानच्या आईने आणि वडिलांनी स्पष्ट सांगितलं, आमची मुलगी एक नालायक मुलगी आहे. सौरभ हा चांगला मुलगा होता. आम्ही तिला कायम समजवत होतो. पण आम्हाला वाटलं नव्हतं की मुस्कान इतक्या खालच्या पातळीला जाईल. मुस्कानला फाशी झाली पाहिजे अशी इच्छा जन्म देणाऱ्या आईबापाने मुस्कानबद्दल बोललं आहे. आता साहिल आणि मुस्कान जेलमध्ये आहे. तर मित्रांनो, ही घटना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच सत्य घटना बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.